नमस्कार दोस्तों, मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवरती एज्युकेशन विथ मी. माझं नाव मिसेस राज. तर आज आपण 28 जानेवारी 2018चा पेपर सेट एक्झामचा पहिला पेपर जो जनरल आहे त्या पेपरचा आपण आज ॲनालिसिस करणार आहोत आणि त्याची योग्य उत्तरे पाहणार आहोत. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए. अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. बी. अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे. सी. अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे. डी. अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 1 ऑप्शन ए. अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 2 अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये डॅश डॅश फार महत्त्वाचे असते. ऑप्शन ए. शालेय वातावरण. ऑप्शन बी. पायाभूत सुविधा. ऑप्शन सी. पूर्वज्ञान. ऑप्शन डी. शिक्षकाचे व्यक्तिमत्व. प्रश्न क्रमांक 2 ऑप्शन सी. पूर्वज्ञान. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये पूर्वज्ञान फार महत्त्वाचे असते. परिणामकारक अध्यापन हे डॅश डॅशचे फलित असते. ऑप्शन ए. वर्गशिस्त. ऑप्शन बी. विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा. ऑप्शन सी. शिक्षकाने वापरलेले संदर्भ. ऑप्शन डी. सुस्पष्ट संज्ञापन. प्रश्न क्रमांक 3 ऑप्शन डी. परिणामकारक अध्यापन हे सुस्पष्ट संज्ञापन याचे फलित असते, म्हणजे क्लिअर कम्युनिकेशन. प्रश्न क्रमांक 4 परिणामकारक शिक्षक डॅश डॅश. ऑप्शन ए. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देतो. बी. पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करतो. ऑप्शन सी. वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवितो. ऑप्शन डी. गैरहजर विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो. योग्य पर्यायी उत्तर आहे ऑप्शन सी. वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवितो. परिणामकारक शिक्षक ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे. प्रोव्हाइड अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स. प्रश्न क्रमांक 5 डॅश डॅश हे चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही. ऑप्शन ए. ते खूप लहान असावे. ऑप्शन बी. ते सर्व दृष्टीने अचूक असावे. ऑप्शन सी. ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावे. ऑप्शन डी. ते अद्ययावत असावे. प्रश्न क्रमांक 5 योग्य पर्याय आहे ऑप्शन ए. ते खूप लहान असावे हे चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 6 जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय डॅश डॅश हा होय. ऑप्शन ए. गृहपाठ वाढवणे. ऑप्शन बी. पर्यवेक्षित अभ्यास. ऑप्शन सी. निदानात्मक अध्ययन. ऑप्शन डी. वारंवार मूल्यांकन. प्रश्न क्रमांक 6 योग्य ऑप्शन आहे सी. निदानात्मक अध्ययन म्हणजेच डायग्नॉस्टिक टीचिंग. जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय हा निदानात्मक अध्ययन हा होय. प्रश्न क्रमांक 7 डॅश डॅश प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाईल. डॅश डॅश हा वाक्यांश डॅश डॅशचे उदाहरण होय. ऑप्शन ए.
संक्षिप्तता, ऑप्शन बी परिवलित शैली, ऑप्शन सी शब्द आडंबर, ऑप्शन डी समानार्थकता. प्रश्न क्रमांक 7 ऑप्शन डी समानार्थकता. प्रश्न क्रमांक 8 सुलिखित डॅश डॅश संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधार सामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल. ऑप्शन ए शीर्षक, ऑप्शन बी संक्षेप, ऑप्शन सी सारांश, ऑप्शन डी गोषवारा. प्रश्न क्रमांक 8 योग्य पर्याय ऑप्शन ए शीर्षक. प्रश्न क्रमांक 9 जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ बिंदू म्हणून वापरता येतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन ए गृहीतक, ऑप्शन बी सिद्धांत, ऑप्शन सी प्रतिरूप, ऑप्शन डी तत्व. प्रश्न क्रमांक 9 ऑप्शन ए गृहीतक. प्रश्न क्रमांक 10 आकडे बिनचूकपणे दर्शविण्यासाठी डॅश डॅशचा वापर होतो. वृत्ताकार चित्र, ऑप्शन ए, ऑप्शन बी कोष्टक, ऑप्शन सी दंडिकाकृती, ऑप्शन डी बिंदू आलेख. प्रश्न क्रमांक 10 ऑप्शन ए कोष्टक, ऑप्शन बी कोष्टक. आकडे बिनचूक दर्शवण्यासाठी ऑप्शन ए म्हणजे कोष्टकचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 11 एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाचे बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल? पर्याय ऑप्शन ए संशोधनपत्र, ऑप्शन बी संदर्भ ग्रंथसूची, ऑप्शन सी समालोचक लेख, ऑप्शन डी नूतन प्रकाशित क्रमिक पुस्तके. प्रश्न क्रमांक 11 योग्य पर्याय ऑप्शन सी समालोचक लेख. प्रश्न क्रमांक 12 एखाद्या नियतकालिकाचे संशोधनासाठी सर्वकष महत्त्व दर्शविणारा सर्वोत्तम सूचक डॅश डॅश आहे. पर्याय गारफील्ड भागफल, ऑप्शन ए मध्ये आहे ते, बी प्रभाव निर्देशांक, सी आयगेन गुणक, डी जी सूचकांक. प्रश्न क्रमांक 12 पर्याय सी आयगेन गुणक. एखाद्या नियतकालिकाचे संशोधनासाठी सर्वकष महत्त्व दर्शविणारा सर्वोत्तम सूचक आयगेन गुणक आहे. इथे उतारा दिलेला आहे. प्रश्न क्रम 13 ते 18 हे पुढे दिलेल्या उतार्यावर आधारित आहेत. इंग्रजीतील किंवा मराठीत उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. गांधीजीच्या विचारात समतेला एक साधन मूल्य होते. समता हे स्वयंमेव साध्य नसून अहिंसा आणि स्वातंत्र्य ही मूल्ये समाज जीवनात रुजविण्याचे साधन आहे अशी त्यांची भूमिका होती. ज्यांच्यात सारखेपणा आहे आणि समानतेची जाणीव आहे त्यांचाच मिळून समाज बनतो. समानतेतून स्नेहाचे तत्त्व निष्पन्न होते. या स्नेहतत्वालाच गांधीजी अहिंसा हे नाव देतात. असा अन्वय दादा धर्माधिकारी यांच्यासारख्या गांधीवादाच्या भाष्यकारांनी लावला आहे. अशा प्रकारे गांधीची अहिंसा म्हणजे केवळ करुणा, दया किंवा मोक्षाचे साधन नसून ते एक सामाजिक मूल्य होते. सामाजिक पुरुषार्थाचे ते साधन होते. हिंसेचे समाजातून निराकरण होत जाणे हेच त्यांना मानवी प्रगतीचे लक्षण वाटते.
ज्या समाजात साधनसामग्री, सामाजिक पार्श्वभूमी, सत्ता आणि व्यवसाय इत्यादी बाबतीत प्रचंड तफावत असते तेथील समाज घटकात संवाद अशक्य ठरतो. परंपरांना समजून घेणे आणि आपल्या कृतीचे इतरांवर काय परिणाम होतात ते लक्षात घेणे तर त्यांना शक्य होतच नाही. पण सामायिक अनुभव मिळविणे व त्याहूनही दुरापास्त होते. हा सामायिक अनुभवच गांधींना समतेचा आधार वाटत होता आणि सामुदायिक आणि व्यक्तिगतरित्या शरीरश्रम करण्यातूनच तसा अनुभव मिळू शकतो, अशी त्यांची धारणा होती. श्रम ही लोकांना एकत्र जोडणारी महान शक्ती आहे. सामान्यीकरणाची प्रचंड प्रेरणा आहे, असा श्रमाचा गौरव त्यांनी केला होता. प्रत्येक व्यक्तीला तिच्या गरजांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळणे ही त्यांची आर्थिक समतेची व्याख्या होती. पण आर्थिक समतेसाठी बलवत्तर केंद्र सत्तेद्वारे उपाययोजना करणे मात्र त्यांना नामंजूर होते. प्रश्न क्रमांक 13. अहिंसा आणि स्वातंत्र्य रुजवण्यासाठी समता हे महत्त्वाचे मूल्य असले तरी केवळ समतेवरच समाजाचे अस्तित्व अवलंबून नसते. ऑप्शन ए उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक. ऑप्शन बी पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. ऑप्शन सी संपूर्ण विधान बरोबर. ऑप्शन डी संपूर्ण विधान चूक. प्रश्न क्रमांक 13 योग्य पर्याय आहे ऑप्शन बी पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. प्रश्न क्रमांक 14. अहिंसा हे केवळ मोक्षाचे एक साधन असेल तरी सामाजिक मूल्य म्हणूनही त्यांचे महत्त्व आहे. ऑप्शन ए पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर. ऑप्शन बी पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. ऑप्शन सी संपूर्ण विधान चूक. ऑप्शन डी संपूर्ण विधान बरोबर. प्रश्न क्रमांक 14 ऑप्शन ए पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर. प्रश्न क्रमांक 15. गांधीच्या मते हिंसा नाहीशी होणे म्हणजे. ऑप्शन ए सामाजिक पुरुषार्थ वाढणे. बी समाजाचा विकास होणे. सी समानता प्रस्थापित होणे. डी स्नेहभाव वाढीला लागणे. प्रश्न क्रमांक 15 ऑप्शन बी समाजाचा विकास होणे. प्रश्न क्रमांक 16. गांधीच्या मते समाज घटकातील संवादासाठी. ऑप्शन ए आर्थिक स्तर उंचावणे आवश्यक. बी सत्तेला बदल होणे आवश्यक. सी विविध स्तरीय विषमता नष्ट होणे आवश्यक. डी व्यवसायाभिमुख समाज होणे आवश्यक. प्रश्न क्रमांक 16 ऑप्शन सी विविध स्तरीय विषमता नष्ट होणे आवश्यक. प्रश्न क्रमांक 17. श्रमातून एकजुटीची भावना निर्माण होत असली तरी समांतर व्यवस्थेची प्रेरणाही त्यातच आहे. ऑप्शन ए संपूर्ण विधान बरोबर. बी संपूर्ण विधान चूक. सी पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. डी उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक. प्रश्न क्रमांक 17 ऑप्शन सी पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. प्रश्न क्रमांक 18. या उत्तरासाठी अधिक समर्पक शीर्षक कोणते. ऑप्शन ए समता एक सामाजिक मूल्य. बी अहिंसा आणि मानवीय जीवन. सी श्रमाचे महत्त्व. डी मोक्षाचे साधन. प्रश्न क्रमांक 18 ऑप्शन ए समता एक सामाजिक मूल्य. प्रश्न क्रमांक 19. भारतीय चित्रपटाच्या संदर्भात CBFCचा योग्य आद्याक्षर कोणता. विस्तार कोणता. ए सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. बी सेन्सर बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट. सी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सरशिप. डी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन. पर्याय. प्रश्न क्रमांक 19 पर्याय क्रमांक ए सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन.
प्रश्न क्रमांक 20 वृत्तपत्रांच्या संदर्भात पेज 3 बातम्या या संज्ञेचा अर्थ काय? ऑप्शन ए राजकारण व समाजसंबंधीच्या ठोस वा घटनाकेंद्री बातम्या ज्या वृत्तपत्राच्या 3ऱ्या पानावर छापल्या जातात. बी वलयांकित व्यक्ती सेलिब्रिटी वा तारकांच्या सार्वजनिक वा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजनप्रद बातम्या. सी बलात्कार व खून या अन्य गुन्हेगारीविषयी बातम्या ज्या वृत्तपत्रात 3ऱ्या पानावर छापल्या जातात. ऑप्शन डी भ्रष्टाचारी संबंधित शोक वा विश्लेषणात्मक बातम्या ज्या वृत्तपत्राच्या 3ऱ्या पानावर छापल्या जातात. प्रश्न क्रमांक 20 ऑप्शन बी वलयांकित व्यक्ती म्हणजे सेलिब्रिटी वा तारकांच्या सार्वजनिक व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजनप्रद बातम्या 3ऱ्या पानावर छापल्या जातात. प्रश्न क्रमांक 21 संगणकाद्वारे लिखित टंकित मजकुरांच्या संदर्भात पुढील निशब्द चिन्ह संचातील वेगळा घटक ओळखा. ए ठळक म्हणजे बोल्ड. बी भावना चिन्ह इमोटिकॉन. सी तिरपे अक्षर आयटॅलिक. डी अधोरेखित अंडरलाईन म्हणजे बोल्ड इमोटिकॉन इटॅलिक अंडरलाईन. प्रश्न क्रमांक 21 ऑप्शन बी भावचिन्ह इमोटिकॉन. प्रश्न क्रमांक 22 जाहिरातदाराच्या दृष्टिकोनातून जाहिरात एक यशस्वी संज्ञापन होण्याचे सर्वोच्च निकष कोणता? ऑप्शन ए मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ही जाहिरात लक्षात राहिली. बी लक्ष्य गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली. सी मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ती जाहिरात सौंदर्यशास्त्रीयदृष्ट्या आवडली. डी लक्ष्य गटाने त्या जाहिरातीवर चर्चा केली. प्रश्न क्रमांक 22 ऑप्शन बी लक्ष्य गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली. प्रश्न क्रमांक 23 ज्ञान हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडले असते असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतील? ए प्रभावी व्याख्यान देण्यावर. बी माहिती संप्रेषित करण्यावर. सी सादरीकरणावर. डी चर्चा व अर्थात्मक वाटाघाटीवर. प्रश्न 23 ऑप्शन डी चर्चा व अर्थात्मक वाटाघाटीवर. प्रश्न क्रमांक 24 डेनिस मॅकवेल संज्ञापनाची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात. संज्ञापन ही सहभागी घटकांमधील सामायिकता वाढविणारी प्रक्रिया आहे, पण मुळात ती प्रक्रिया घडून येण्यासाठीच सामायिकतेचे घटक आवश्यक असतात. या व्याख्येच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान तार्किकपणे वैधपणे निघू शकत नाही? ए संज्ञापन हे विविध पातळ्यावरील संस्कृतीवर आधारलेले असते. बी संज्ञापनामध्ये प्रेषक हा अधिक महत्त्वाचा असतो. सी संज्ञापनामुळे प्रेषक व ग्राहक अशा दोघांमध्येही बदल घडतो. डी संज्ञापन एक सामायिक चिन्हांकित आवरण निर्माण करतो. प्रश्न 24 ऑप्शन बी संज्ञापनामध्ये प्रेषक हा अधिक महत्त्वाचा असतो. प्रश्न 25 गणितावर आधारित आहे. ऑप्शन ए योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 25चा योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 26 ऑप्शन बी हा योग्य उत्तर आहे. गणितीय प्रश्न आहे. आपण गणिताचे प्रश्न सोडवताना पाहू. प्रश्न क्रमांक 27 एका
लोकसमूहामध्ये प्रत्येक अभियंता हा शिक्षक आहे, कोणताही राजकारणी हा शिक्षक नाही व प्रत्येक शिक्षिका ही अभियंता आहे, त्या समूहासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? प्रश्न क्रमांक 27. ऑप्शन सी, कोणताही पुरुष अभियंता ही राजकारणी नाही. प्रश्न क्रमांक 28. मादी ससा एकतर प्रौढ असेल किंवा तारुण्यात आहे असे समजून 1 महिन्यात तरुण ससा प्रौढ बनतो व सरासरी एक प्रौढ मादी ससा एक मादी सस्यास जन्म देते. जर सुरुवातीत एक तरुण मादी ससा असेल तर 10 महिन्यांनी मादी सस्यांची संख्या किती? प्रश्न क्रमांक 28. ऑप्शन डी 89. प्रश्न क्रमांक 29. ऑप्शन डी योग्य पर्याय. प्रश्न क्रमांक 30. 8000 या संख्येस भाग जाणाऱ्या एकूण धनसंख्या. ऑप्शन सी 18. प्रश्न क्रमांक 31. पुढीलपैकी कोणता पर्याय श्रेणी पूर्ण करेल? प्रश्न क्रमांक 31. ऑप्शन सी 73. प्रश्न क्रमांक 32. पुढीलपैकी कोणता पर्याय श्रेणी पूर्ण करेल? ऑप्शन बी टीव्ही. प्रश्न क्रमांक 33. एका सांकेतिक भाषेत चेन्नई हा 49615210 शब्द असा लिहिला तर त्याच भाषेत SANGLI याने सांगली हा शब्द कसा लिहिता येईल? प्रश्न क्रमांक 33. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 34. पुढीलपैकी कोणती आकृती खेळाडू, कबड्डी खेळाडू आणि फुटबॉल खेळाडू यामधील योग्य तो संबंध दर्शवा? प्रश्न क्रमांक 34. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 35. जर फुटबॉल टेनिस बॉलपेक्षा हलका आहे आणि बास्केटबॉल टेनिस बॉलपेक्षा जड आहे परंतु हँडबॉलपेक्षा हलका आहे व वजनानुसार चेंडूचा चढता क्रम कसा असेल? प्रश्न क्रमांक 35. ऑप्शन ए. फुटबॉल, टेनिस बॉल, बास्केटबॉल, हँडबॉल. प्रश्न क्रमांक 36. पुढील विधानांच्या आधारे कोणता निष्कर्ष निघतो? विधान अ. सर्व प्राणी बुद्धिमान आहेत आणि सर्व बुद्धिमान गोष्टी मानव आहेत. विधान ब. काही मुले निष्पाप आहेत. निष्कर्ष 1. काही प्राणी मानव आहेत. निष्कर्ष 2. काही मुले निष्पाप नाहीत. प्रश्न क्रमांक 36. योग्य पर्याय ऑप्शन सी 1 आणि 2 दोन्हीही. प्रश्न क्रमांक 37. पुढील तक्त्यात जवळच्या शहरातील कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या एका खेड्यातील विविध उत्पन्न गटातील कुटुंबांची संख्या दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 37. तर ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 38. या प्रश्नाचा ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 39.
ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 40. या प्रश्नाचे योग्य पर्याय मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. प्रश्न क्रमांक 41 ते 42 या तक्त्यावर आधारित आहेत. प्रश्न क्रमांक 41. या शाळेतील बी तुकडीतील 4ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? प्रश्न क्रमांक 41. ऑप्शन बी 30. प्रश्न क्रमांक 42. ऑप्शन आहे ए. प्रश्न क्रमांक 43. ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 44. अचूक जोड्या ओळखायच्या आहेत. पहा ऑप्शन्स. योग्य पर्याय ऑप्शन बी 1 मेगाबाईट बरोबर 10⁻⁶. प्रश्न क्रमांक 45. इंटरनेटच्या संदर्भात FTP या संज्ञेचे विस्तार रूप कोणते? ऑप्शन डी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. प्रश्न क्रमांक 46. इंटरनेटवरील सर्व माहिती म्हणजे डेटा इंटरनेट सेवा पुरवठादारांना वा सरकारी नियामकाने सारखेच महत्त्व द्यावे व त्यात वापरकर्ता, आशय, वेबसाईट आदी निकषांच्या आधारे भेदभाव करू नये वा वेगवेगळे शुल्क आकारू नये या तत्त्वासाठी इंग्रजीत कोणती संज्ञा वापरतात? प्रश्न 46. ऑप्शन डी नेट न्यूट्रलिटी. प्रश्न क्रमांक 47. इंटरनेटवरील सुविधांचा योग्य कालक्रम कोणता? प्रश्न क्रमांक 47. ऑप्शन डी ॲमेझॉन, गुगल, फेसबुक, स्नॅपटच. प्रश्न क्रमांक 48. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. प्रश्न क्रमांक 48. ऑप्शन बी गुगल, सर्गी ब्रिन. प्रश्न क्रमांक 49. पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक 49. ऑप्शन ए रासायनिक. प्रश्न क्रमांक 50. डॅश डॅश प्रामुख्याने मल प्रकारचे पाणी दूषित करण्यास कारणीभूत आहे? प्रश्न क्रमांक 50. ऑप्शन ए घरातून येणारे सांडपाणी. प्रश्न क्रमांक 51. पुढीलपैकी कोणत्या वायूमुळे स्ट्रॅटोस्फिअरच्या ओझोनचा नाश करण्यास कारणीभूत आहे? प्रश्न क्रमांक 51. ऑप्शन ए क्लोरोफ्लोरोकार्बन. प्रश्न क्रमांक 52. पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात येत आहे? प्रश्न क्रमांक 52. ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 53. पुढीलपैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्याजोगे आहेत? प्रश्न क्रमांक 53. ऑप्शन डी जंगल. प्रश्न क्रमांक 54. नदीच्या खोऱ्यात
बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो? प्रश्न क्रमांक 54. ऑप्शन डी, विस्थापित झालेले नागरिक. प्रश्न क्रमांक 55. शिक्षण तज्ज्ञ आणि त्यांचे विशेष शिक्षणातील योगदान. अचूक जोड्या ओळखा. लुईस ब्रेल, हेलन केलर, थॉमस एडिसन, लाल अडवाणी. त्याच्यासमोरील पर्याय पाहू. अपंग अध्ययनार्थीसाठी. दुसरा कर्णबधिरांसाठी. तिसरा मूकबधिर आणि कर्णबधिर अध्ययनार्थीसाठी. चौथा अंध अध्ययनार्थीसाठी. प्रश्न क्रमांक 55. ऑप्शन सी, लुई ब्रेल अंध अध्ययनार्थ्यासाठी, हेलन केलर मूकबधिर आणि कर्णबधिरांसाठी, थॉमस एडिसन कर्णबधिर अध्ययनार्थीसाठी, लाल अडवाणी अपंग अध्ययनार्थीसाठी. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 1994 नुसार पुढीलपैकी कोणत्या कलमान्वये वरिष्ठ महाविद्यालयासाठी प्रवेशाचे नियम सूचित केलेले आहे? पर्याय. प्रश्न क्रमांक 56. ऑप्शन ए, कलम 65. प्रश्न क्रमांक 57. योग्य शिक्षण अभियान डॅश डॅश शिक्षणाशी संबंधित आहे. योगा शिक्षण अभियान डॅश डॅश शिक्षणाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 57. ऑप्शन ए, वैद्यकीय. प्रश्न क्रमांक 58. अभिजित गायनाच्या क्लासला जातो. अभिजित गायनाच्या क्लासला जातो हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे? प्रश्न क्रमांक 58. पर्याय, योग्य पर्याय ऑप्शन ए, औपचारिक शिक्षण. प्रश्न क्रमांक आहे विद्यापीठाची यादी आणि ते विद्यापीठ कुठे स्थापन आहे किंवा कुठल्या शहरात आहे ते पाहू. प्रश्न क्रमांक 59. ऑप्शन डी, ICSSRचा संपूर्ण विस्तार काय? प्रश्न क्रमांक 60. ऑप्शन ए, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च. ICSSR